पहा मी आज आपल्याला अशी भाजी दाखवणार आहे का जी नेहमीच सगळ्यांकडे केली जाते. अशी ही घोटीव मिक्स भाजी आपण इथं पाहणार आहोत पहा. ही भाजी अतिशय पौष्टिक असते. आमच्याकडे ती आठवड्यातून एकदा तरी असतेच. म्हणून हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. आम्ही अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी करतो. सहज कोणालाही करता येईल. असं फारसे मसाले त्याच्यामध्ये वापरत नाही. त्याच्यामुळे अशी भाजी आपण नक्कीच बघूयात. आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने तर करतच असाल, पण अशी पण एकदा करून बघा. साधी सोपी भाजी. खायलाही चांगली लागते आणि आपल्याला हवीशी वाटते पहा अशी भाजी. पचायला हलकी होते ही, जास्त मसाले न टाकल्यामुळं. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. मी प्रतिभा, माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आता यासाठी आपण ह्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत पहा. पालक आहे, शेपू आहे आणि आंबट चुका आहे. तर ह्या भाज्या मी पूर्णपणे धुवून घेतल्या चांगल्या निवडून आणि त्या सुकवल्यात पहा. आता या भाज्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. हा पालक आहे पहा. याच्यामध्ये तांबड्या पानाची जी भाजी असते ती नाही आहे आज आणि अशा दांड्यासहित मी ते कापून घेणार आहे पहा. हे शेपू आहे हा. नंतर तो आंबट चुका आहे आणि पानं वगैरे काही घेणार नाही मी. दांड्यासहित त्या भाज्या घेत असतो पहा. शिजतात त्या. काहीच अडचण येत नाही. आता कढई ठेवलेली पहा. ह्या भाज्या आपल्याला टप्प्याटप्प्याने शिजायला टाकायच्या आहेत. पाणी टाकून घेतलेलं आहे आपण. पाणी चांगलं गरम झाल्यानंतर पाणी पण एकदम नाही टाकायचं, जसं लागेल तसं आपण पाणी टाकून घेऊ नंतर. सुरुवातीला शेपूची भाजी थोडी निब्बर असते पहा, थोडी काड्या. त्याच्यामुळे सुरुवातीला ती टाकून घ्यायची आणि तिला 1-2 उकळ्या मारून घ्यायच्या आहेत पहा. भाजीवर झाकण वगैरे काही ठेवायचं नाही, काही नाही. ते आपोआप शिजतात. आता 1-2 उकळ्या मारून झाल्यानंतर थोडीशी ती सैल होते भाजी मग. झाकण ठेवायचं नाही, काही नाही आपल्याला. आणि त्याच्यामध्ये मग आता हा पालक टाकून घेऊ आपण. आणि ह्या भाज्या शिजवताना नेहमी स्टीलची कढई वापरायची आहे. कारण ते उकळून निघतात. त्याच्यामुळे कुठलं दुसरं भांडं इथं वापरायचं नाही पहा. स्टीलच्याच कढईत त्या करायच्या आहेत. आपण याच कढईत सगळं करणार आहे बघा तुम्ही आता. फोडणी पण इथं देणार. सगळं इथंच करणार. भांडे वगैरे काही जास्त पडत नाहीत, काही नाहीत. हिला गरगटी भाजी म्हणतात, कुणी घोटीव भाजी म्हणतात. प्रत्येक भागाकडे वेगवेगळी नावं आहेत पहा. चांगली उकळी पहा. 2 उकळ्या मारल्यात त्या भाजीने आता इथं. आता आपण आंबट चुका टाकून घेणार आहे. आंबट चुका टाकला का भाजी शिजते पहा पटकन. काही अडचण येत नाही तशी एवढी. दोन दोन उकळ्या मारून घ्यायच्यात. शिजतात ते लगेच. आता ही मिक्स भाजी थोडी हलवून घ्यायची. मीठ एकदम आपण शेवटी टाकणार आहे. सगळी भाजी शिजल्यानंतर पूर्ण. असे शिजवून घ्यायचंय पहा. झाकण वगैरे काही ठेवायचं नाही, काही नाही आपल्याला. भाजी शिजायला काही वेळ नाही लागत. आता कलर बदललाय पहा भाजीचा आणि भाजी शिजलेली आहे आपली. आता त्याचं आपण पाणी काढून घेणार आहेत आणि मग नंतर तिला घोटणार आहेत आपण. असं आणि त्याच्यामध्ये थोडी पानं आले तरी चालतील. ही भाजी मिक्सरमधून नाही काढायची पहा, जागेवरच घोटायची आहे. थोडी जाडसर राहिली तरी चालेल. फार असं पिठासारखी बारीक नाही करायची पहा आपल्याला ही. त्याच्यामुळे याच्यात जरी पानं गेले ना तरी काही अडचण नाही. जितके आपल्याला त्याच्यामध्ये जीवनसत्व ठेवता येतील ना, त्या पद्धतीने ती जीवनसत्व आपण टिकवून ठेवायची आहेत. आता ही भाजी स्मॅचरने अशी बारीक करून घ्यायची. लगेच बारीक होते, ती शिजलेली आहे त्याच्यामुळे काही अडचण येत नाही. चाकवतची भाजी पण असते ह्याच्यामध्ये. 4 भाज्या मिक्स करतो आम्ही. पण आज भाजीवालीकडे नव्हती, त्याच्या 3च होत्या तिच्याकडे. आता याच्यामध्ये आपल्याला आम्ही बाकीचं काही टाकणार नाही पहा. डाळी वगैरे टाकत नाहीत आम्ही. वयस्कर माणसं असल्यामुळे त्यांना त्या चावत नाहीत डाळी, शेंगदाणे. नुसतं पीठच आम्ही फक्त मिक्स करत असतो. पण फार छान लागते अशी भाजी आणि पचायला हलकी होते पहा, फार काही त्याच्यात न टाकल्यामुळं. आता 2 चमचे आपण पीठ तुम्हाला मी दाखवलंय चमचा. त्याने डाळीचं पीठ घेतलेलं आहे.
असं चांगलं त्याला घोटून घ्यायचंय चांगली. घोटण्याचीच खरं म्हणजे ह्या भाजीची कला आहे. जितकं तुम्ही छान घोटाल तितकी ही भाजी चवदार लागते. अजून आपण कुठले मसाले, तेल वगैरे काही टाकलेलं नाहीये पहा. आता ते उरलेलं जे पाणी आहे आपल्याला ते याच्यात टाकून देणार आपण आता. इथंच सगळं करायचंय आपल्याला ह्याच कढईमध्ये. मिक्स करून घ्यायची. जसं लागेल तसं पाणी टाकायचंय. फार ही भाजी नंतर घट्ट होत चालते पहा. पण फार पाणी पण नाही ओतायचं मग ती बेचव लागते एकदम. जास्त माणसं असतील तर तुम्हाला भाजी जास्त लागेल पहा. अर्धा किलो वगैरे घ्यावी लागेल मग. आंबट चुका थोडा जास्तच घ्यायचा. त्याच्यामुळे आंबट याच्यामुळे भाजी छान लागते मग. आणि याला तर फक्त थोडीशी उकळी येऊ द्यायची. भाजी झालेलीच आहे आपली. थोडं पीठ शिजेल थोडंसं मग आणि फार शिजवायचीच नाही भाजीला. भाजी झालेली आहे तयार. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये शेंगदाणे बारीक करून टाकू शकता किंवा भिजवलेली डाळ टाकू शकता, मुगाची वगैरे. पण आम्ही एकदम सिंपल पद्धतीने ती भाजी करतो. भाजी शिजलेली आहे आपली. उकळी पण आली का आता तिला फोडणी देणार आहे पहा आपण आणि हा तडका आपण असा वरून देणार आहे. असं फोडणीत त्या तेलामध्ये वरून भाजी नाही टाकणार आपण. तर वरून फोडणी आपण भाजीत टाकणार आहे. अशी एकदा करून बघा. फार छान लागते. पूर्वीची पारंपरिक पद्धत आहे ही. पळीने फोडणी द्यायची अशी भाजी फार स्वादिष्ट लागते पहा. आता जिरे टाकलेत, मोहरी टाकून घेतली आपण. तेल चांगलं तापलेलं आहे आपलं. आपण गॅस बंद केलाय पहा आणि आता लसूण पण टाकून घेतलाय. पॅन तापल्यानंतर नेहमी गॅस बंद करायचा नाही तर फोडण्या फार जळतात मग. लसूण भरपूर टाकायचं आणि हे 2 मिरच्याचा मी ठेचा याच्यात करून घेतला. त्याच्यामध्ये पण थोडा लसूण टाकलाय. वरून ठेचलंय पहा मी तसं मिक्स जाडसरच आहे ते खलबत्त्यामध्ये. ते पण याच्यात टाकलंय आपण आणि सगळ्यात शेवटी मग हिंग टाकायचा आहे. म्हणजे तो व्यवस्थित त्याचा वास आपल्याला लागून राहतो भाजीला. पॅन आपला गरमच आहे. आता आपण भाजी इकडं घेऊ पलीकडच्या गॅसवर ठेवली होती मी आणि त्याच्यामध्ये तो टाकून देऊ आता. अशा गरम भाजीत असा तडका टाकू द्यायचा पहा. असा छान तडका बसला ना भाजी फार स्वादिष्ट लागते. झालं काही टाकायचं नाही काही नाही. टाकलं नाही म्हणजे मी. एकदम साधी सिंपल फार चवदार लागते पहा ही भाजी. तुम्ही भातावर पण घेऊ शकता पहा ही अशी भाजी. भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते. भाकरी कुठलीही असू द्या बाजरीची, ज्वारीची. शक्यतो चपाती किंवा पोळी करतच नाहीत आम्ही भाकरीबरोबरच खातो जास्त किंवा भाताबरोबर खातो. आता मीठ ह्या स्टेजला शेवटी टाकायचं आहे एकदम. मीठ खूप नाही टाकायचं पहा नाहीतर खारट होऊन बसते. झाली आपली भाजी तयार आहे पहा. खूप शिजवायचीच नाही आता. एकदा वरतून फोडणी टाकली ना, भाजी शिजवायची नाहीये पहा. झालं. बंद करायचंय आपल्याला. आपण तर ती वाढून घेऊयात, सर्व्ह करून घेऊयात. अशी मस्तपैकी एक ताटली घ्यायची चांगली. त्याच्यामध्ये भरपूर भाजी घ्यायची. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता किंवा याच्याबरोबर तिखट मिरच्या पण तुम्ही खाऊ शकता. तुमची आवड आहे. भाकरी केलेली पहा ज्वारीची. मस्तपैकी ताव मारायचा आहे भाजीवरती आता. ही रेसिपी कशी वाटली मला तुम्ही ते कमेंट करून सांगा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. ही भाजी नक्की करून बघा. धन्यवाद.